तर आता या मॅडमना आपण मोक्सा ट्रीटमेंट देत आहोत. यांना प्रॉब्लेम त्यांच्या राईट नीमध्ये आहे. राईट नीमध्ये त्याचं स्वेलिंग आहे, आर्थरायटिक पेन किंवा इनिशियल स्टेज ऑफ आर्थरायटिस असं आपण त्याला म्हणू शकतो. तिथे नीमध्ये स्वेलिंग प्रमाणात होतं आणि तिकडचं जे सॅन्युअरी फ्लुइड आहे ते फ्लुइडचं बस्ट आउट होणं किंवा फ्लुइड थोडंसं एक्सेस होणं तो प्रकार होतो. आपण मोक्सावेशन करायच्या अगोदर हे चेक करतो की नीस त्यांचे गरम नाही आहेत ना. त्यांचे नीस गरम बिलकुल नव्हते. जर गरम असतील तर मोक्सा ट्रीटमेंट ही त्यांना देऊ शकत नाही. जर गरम नसतील, नॉर्मल टेम्परेचरला असेल तर आपण त्याला मोक्सा ट्रीटमेंट देऊ शकतो. तर ही मोक्सा स्टिक आहे, ही आपण बर्न केलेली आता आहे आणि ते आपण नीच्या भोवती त्यांना हीट ट्रीटमेंट देत असतो. स्किनच्या मार्फत तो दूर त्यांच्या आत स्किनमध्ये जात असतो. मैडम गरम लग रहा है? आपको फील हो रहा है कि धुआं अंदर जा रहा है? यांच्या मिडियल साईडला खूप पेन आहे. स्टार्टिंग मध्ये नाही माझं, नंतर वाजतं. जास्त वेळ ठेवला की वाजतं. मॉक्सिबेशन किंवा मोक्सा हे मोक्सा स्टिक आहे. त्यात हर्ब्स आतमध्ये असतात त्यांचे. ॲटमरिस वल्गरिस नावाचं झाड आहे. लॅटिन नेम त्याचं ॲटमरिस वल्गरिस आहे आणि आपल्या भाषेत म्हटलं की दवणा. यांचं पेन जे होतं इट वॉज ड्यू टू कोल्डनेस आणि कोल्डनेसचं प्रमाण जास्त वाढल्यामुळे त्यांना हीटने त्यांना खूप फरक पडणार आहे. इकडचे असलेले पॉईंट्स स्प्लीन, लिव्हर, एक्स्ट्रा 31, एक्स्ट्रा 32, HT35, HT36, GB34, GB33, हे सगळे पॉईंट्स आपण कवर करत आहोत. स्टमकची लाईन, स्टमक 34, ओके. हीट आंटी आपको इतना बेरेबल है? हाँ, ज़्यादा टाइम तक रखते हैं. हाँ, और ज़्यादा रखते नहीं है, लोग घुमाते रखते हैं इसको. हाँ, अंदर जा रहा है, आपको फील हो रहा है वैसे? किडनी 10, liver 8, spleen 9,
तर अशा रीतीने हे मॉक्सिबेशनची ट्रीटमेंट केली जाते. हे आपण हाताने देत आहोत. तसंच मोक्सा स्टिक विथ स्टँड पण येतं. ते स्टँड त्या पॉईंट्सवरती चिटकून नंतर तिकडे त्याला अग्नी प्रज्वलित केला जातो. पण तसं मग सहन होत नाही, खूप हीट होते आणि मग पेशंट म्हणतो की खूप गरम वाटतंय. हे कसं आपण आपल्या हिशोबाने मूव्ह करू शकतो. जिथे हवं तिथे हिटिंग देऊन आपण ते मुवमेंट करू शकतो. याच्यामुळे पेशंटला जास्त हीट वाटत नाही. किती मिनिटं करावं लागतं? बस झालं. 2च मिनिटं, 1च मिनिटं.